शालोम. सर्व मातांना शालोम. त्या सर्व माता की ज्यांनी लेकरांना प्रत्यक्ष जन्म दिला, त्या सर्व माता की ज्यांनी दुसऱ्यांच्या लेकरांना सांभाळलेलं आहे, त्या सर्व माता की ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये लेकरांना वाढवलेलं आहे, दत्तक घेतलेलं आहे, त्या सर्व माता की ज्यांनी दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःची लेकरं मानलेली आहेत, अशा ज्या विविध प्रकारच्या माता कौटुंबिक नात्यामध्ये जर पाहिलं तर कौटुंबिक नात्यामधील सुद्धा माता, ज्याला आपण मोठी चुलती किंवा काकू म्हणतो, लहान काकू, लहान चुलती म्हणतो, आत्या म्हणतो, मावशी म्हणतो, हे सगळे सण त्याच्यामध्ये आहेत. हे सर्व माता, तसंच शिक्षण देणारी माता, संस्कार देणारी माता आणि आध्यात्मिक माता, या सगळ्या प्रकारच्या मातांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, कारण या मातांमुळे लेकरं घडत असतात. आणि आज आपण मातांना मार्गदर्शन होण्यासाठी दोन स्त्रिया ज्या आहेत त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो, आणि ते जुन्या काळातून आहे. रिबेका, की या रिबेकेने आपला मुलगा एसावचा आहे त्याचे जी काही कृती आणि वागणं आहे त्याचा त्याने स्वीकार केला नाही. शेवटपर्यंत तिने त्याला दूर असं ठेवलेलं आहे. संगती राहणं हा भाग वेगळा, पण जो आशीर्वाद आपण म्हणतो त्या आशीर्वादाला त्याला पहिला येऊ दिलं नाही, तर त्याचा नंतरचा जो याकोब हा त्याचा भाव आहे त्याला पुढं केलेला आहे. याच्यातून आम्ही काय शिकतो किंवा याच्यातून मार्गदर्शन काय आहे, तर आजकाल पुष्कळ आई अशा आहेत की ज्या आपल्या लेकरांच्या चुका लपवत असतात. तर रिबेकासारख्या आई आज फार महत्त्वाची आहे, कारण आताचा काळ तसा आहे की आईने लेकरांच्या चुका ज्या आहेत त्या लपवू नये. आईने लेकरांना योग्य ते मार्गदर्शन करावं, संस्कार करावेत, शिक्षण द्यावं. दुसरी गोष्ट आहे, मत्ते 15मध्ये असलेली जी आई, की त्या आईने ज्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्तासंगती बोलणं केलं, आणि तिथून आपल्याला दिसून येतं की इस्रायल घराण्याच्या हरवलेल्या मेंढराच्या व्यतिरिक्त बाहेर जे काही कार्य आहे त्या कार्याची सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने सुरुवात केलेली आहे. फार महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी त्या आईची आहे. रिबेकाची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि आज अशा ह्या दोन विषय एक मार्गदर्शन जे आहे ते मी या ठिकाणी ठेवत आहे, की अशा प्रकारची आई पाहिजे की ज्या दोन आईच्या जीवनाच्या द्वारे कलाटणी ज्याला आपण म्हणतो ती कलाटणी मिळालेली. पुढे आपण त्याचा अभ्याससुद्धा करणार आहोत. फक्त महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, की रिबेकाने ज्या पद्धतीने एसावाचं जे काही चूक आहे, अपराध आहे, वागण्याची जी काही वेगळी दुष्ट पद्धत आहे, कृती, ज्या सगळ्या गोष्टी आहेत अयोग्य, त्याला त्याने कुठेच पाठिंबा दिला नाही. तर आज तशी आहे आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर त्या कनानी स्त्रीसारखी योग्य त्या पद्धतीने तिने संभाषण केलं, उत्तरं दिले, आणि तिथं एक जी काही नवीन दिशा आहे ती आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, देवाच्या कार्याची एक नवीन दिशा. तर अशा रीतीच्या ह्या दोन ज्या माता आहेत त्यांचा एक आदर्श आहे, आणि अपेक्षा ही आताच्या काळात आपल्याला आहे की अशा माता असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी हेच म्हणत आहे की हा एक आदर्श जो आहे हा आदर्श आपल्या जीवनामध्ये ठेवा, की जेणेकरून देवाचा आशीर्वाद आणि देवाचं कार्य जे आहे त्याला एक कलाटणी आपण म्हणतो ती कलाटणी मिळेल. परमेश्वर आपण प्रत्येकाला आशीर्वादित करो. पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या मातांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आमेन.